याबाबतीत नक्कीच पहिल्या प्रथम धन्यवाद देईन. आपल्या इमारत क्रमांक 37-35 असेल, पुढच्या आपल्या 31 वगैरे बिल्डिंग असतील आणि संपूर्ण सर्व 33 वगैरे बिल्डिंग असेल, तर सर्वात नेवनवरचे रहिवाशी आणि विशेष करून आमचे दळवीसाहेब आणि सगळे आमचे आमले आहेत, त्यानंतर मुळे आहेत, या सगळ्यांच्या पाठपुराव्यानंतर आज या ठिकाणी बरीच वर्षांचा एक कचऱ्याचा इथे कुंडी होती, त्यांना कुंडी हटवण्यात आली, पण तरीही कचरा टाकण्याचं दुकानदार म्हणा किंवा नागरिकांकडून सातत्याने या ठिकाणी जो विषय होत होता त्या संदर्भात सातत्याने नागरिकांकडून त्याची दखल घेत होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्वच्छता झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता इमारतसुद्धा पुनर्विकास झालेली आहे, सगळे लोकसुद्धा या ठिकाणी राहायला आलेले आणि त्याच्यावर निश्चितपणे आपल्या सभोवतालचा परिसर हा चांगला असावा, स्वच्छ असावा, हे आता प्रत्येकाला रहिवाशांना वाटतंच. आणि खरोखरच त्या दृष्टीने प्रयत्न माझे चालू होते सातत्याने कचरा उचलण्याचे सुद्धा. पण नक्की या संदर्भात काय करावं हे जेव्हा आम्ही एकदा बसलो त्यानंतर मी शब्द दिला की या ठिकाणी आपण सुशोभीकरण करूया, जेणेकरून एक स्वच्छतेचा संदेश देणारा असं एक आपण म्युरल या ठिकाणी उभं करू. आणि त्याप्रकारे आपण हे म्युरल या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं नेहरूनगर किंवा स्वच्छ मुंबई, हरित मुंबई असा एक संदेश घेऊन आपण या ठिकाणी आज या कामाला सुरुवात करत आहोत. आज या ठिकाणी कचऱ्याचा जो विषय आहे तो निश्चितपणाने पुढे माझा अनेक संकल्पना त्याच्यामध्ये आहेत आणि ते कशाप्रकारे त्या कचऱ्यांची विल्हेवाट लावावी किंवा इथला जो कचरा इथे पडणारा आहे तो सुद्धा कशाप्रकारे त्याचं नियोजन करावं यासाठी लवकरच माझी पुढच्या आठवड्यामध्ये सहाय्यक आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे बैठक आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला कसं नियोजन या ठिकाणी करता येईल गाडी ठेवून किंवा एक घंटा गाडी फिरवून, तर त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी विचारविनिमय सुरू आहे आणि नक्कीच अधिकारीसुद्धा सकारात्मक आहेत आणि आपल्या नेहरूनगरामध्ये सुद्धा जो कचरा आज कित्येक टन हा आपल्या नेहरून जमा होतो आहे, तर त्याचीसुद्धा विल्हेवाट कशी लावायची ह्याचंसुद्धा माझे नियोजन सुरू आहे. पण ते काम चांगलं आणि कायमस्वरूपी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आता मी प्रयत्न करतो आहे आणि निश्चितपणे त्या प्रयत्नांनासुद्धा यश येईल असं दिसतं आहे. सर, आज बाळासाहेब ठाकरे यांची नक्कीच आपण बघितलं असेल हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही होते आणि ही जी घोषणा आहे ही त्यांचीच घोषणा आहे, स्वच्छ मुंबई, हरित मुंबई, आणि मी स्वतः त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही तळमळ होती मनातून की आपल्या मुंबईसाठी बाकीच्या गोष्टी तर आहेतच पण स्वच्छ असावी, पर्यावरणदृष्ट्या चांगली असावी, हरित असावी, या दृष्टिकोनातून त्यांची जी तळमळ होती ती अत्यंत म्हणजे कुठल्याही नेत्यापेक्षा उजवी होती. आणि त्यामुळे निश्चितपणाने आजचा दिवस जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे साहेबांचं आणि नक्कीच या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही सर्वजण नक्कीच पण करू की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला विभाग, आपला परिसर हा आपण स्वच्छ ठेवू. आणि म्हणून आजचा दिवस आम्ही निवडला की साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलं. अनेक जागेवर मागणी होते अशाच प्रकारे सुशोभीकरण व्हावं जेणेकरून परिसर चांगला आणि स्वच्छ दिसावा, तर अनेक जागेवरती पण आपले प्रयत्न असतील. नक्कीच या संदर्भामध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल त्या ठिकाणी नागरिकांकडून मागणी झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात विचार करून नक्की महापालिकेकडनं परमिशन घेऊन आणि अधिकाऱ्यांशी सोबत घेऊन आणि रहिवाशांना सोबत घेऊन आपण नक्कीच या नेहरूनगरासंदर्भात अधिकाधिक सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणार आहोत. पुढेसुद्धा मी मागेसुद्धा शब्द सर्वांना दिला होता की आपल्या कुर्ला स्टेशनचा परिसर म्हणा किंवा संपूर्ण रहदारीचा विषय आहे त्या ठिकाणी सॅटिस प्रकल्पसुद्धा माझा मंजूर झालेला आहे. काल आपले मुंबईचे आयुक्त माननीय भूषण गगराणी साहेबसुद्धा स्वतः या कुर्ल्यामध्ये आले होते आणि त्यांनी कुर्ला स्टेशनची सुद्धा पाहणी केली आणि त्याच्यामुळे आता सॅटिस प्रकल्पास त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की आपण आता सॅटिस प्रकल्पास मान्यता देत आहोत आणि खरोखरच हा प्रकल्प या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. आपण बघितलं खाली ग्राउंड फ्लोअरला आपण रिक्षा, टॅक्सी, पार्किंगची व्यवस्था करत आहोत आणि वरती आपण बस डेपो करणार आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक जे कुर्ला स्टेशनचं नियोजन जे आज होतं आहे, कारण आपण बघितलं असेल माहूलपासून, चेंबूरपासून, घाटकोरपासून, त्या सायन चुनाभट्टीपासून संपूर्ण आज रेल्वेकडे येणारा जो ओघ आहे तो लाखो प्रवाशांचा आहे आणि त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. यासाठी कुर्ला ईस्ट आणि वेस्ट दोन्ही आम्ही नियोजन करत आहोत की कुठल्याही परिस्थिती येणाऱ्या काही वर्षांमध्ये ह्याचं दोन्ही पूर्व पश्चिमेचा परिसर ह्याचं कायापालट आपण करायचं आहे. आणि रुंदीकरणसुद्धा तुम्ही बघितलं असेल तर रुंदीकरणाचं कामसुद्धा सुरू केलेलं आहे. आपलं सगळं टेंडर मंजूर झालेलं आहे, वर्क ऑर्डर आलेलं आहेत आणि पहिल्यांदा मलनिस्सारण वाहिनीचं, कारण पूर्वी आपण बघितलं असेल आता ही मागची बिल्डिंग बघितलं तर आपण पूर्वी 40 टेनंट होते, आता किती आहेत? 140. आता 140 झाले, म्हणजे 100 पट्टी 100 वाढले, 107 पटीने वाढले. 107 रूम म्हणजे असे प्रत्येक इमारतीमध्ये झालेले आहे.
आणि त्याच्यामुळे याचा जो संपूर्ण बर्डन जो आहे तो आता इन्फ्रास्ट्रक्चरवर पडतो आहे. आणि म्हणून मी याचं नियोजन आधीच 3-4 वर्षापूर्वी सुरू केलं होतं मल्लनेसर वाहिनीचं, आणि त्याच्यामध्ये मी यशस्वीसुद्धा झालो. ह्या नेहरूनगरातलं नेहरूनगर उत्तरेकडचा भाग हा आता जवळजवळ त्याचं काम पूर्णत्वास येत आहे. मल्लनेसर वाहिनी जुन्या टाकून नवीन, कारण 50 ते 60 वर्षापूर्वी ही कॉलनी आपली वसाहत झाली होती आणि आता नवीन लाईनची गरज आहे. आणि म्हणून या लाईनीचं काम बघितलं असेल तर तेही सुरू आहे. HG बोरी रोडचं काम सुरू आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी माऊलला पंपिंग स्टेशनचं काम आपण करतो आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी या ठिकाणी तुंबणार नाही. अशा प्रकारचे विविध प्रकल्प आज आपण आता हाती घेतलेले आहेत आणि त्याच्या कुर्लावासियांना निश्चितपणाने भविष्यामध्ये एक चांगलं काम उभं करण्याचं आणि विशेष करून सर्व नागरिकांना सोबत घेऊन त्यांचे विषय समजून घेऊन त्यांना सोबत घेऊन पुढे मला आपल्या विभागाचा विकास करायचा. साहेब, अनेक लोक कचरा रस्त्यावर टाकतात, कचरा कुंडी नसते, कचरा उचलला जात नाही, त्यामुळे रोगराई पसरते. तर लोकांना काय आवाहन कराल आणि कशा प्रकारे कचरा कुंडी ही बांधून देण्यात यावी अशी मागणी होते, काय सांगाल? या ठिकाणी महापालिकेचं कर्तव्य आहे, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचंही कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर नागरिकांचंही कर्तव्य आहे की आपणही आपला कचरा हा नियोजित आपण व्यवस्थित जर का त्याचं केलं, नियोजन चांगलं केलं आणि तर निश्चितपणाने हा कचरा रस्त्यावर येण्याच्या ऐवजी, कारण आपलं घर जसं साफ करतो, आपला परिसर आपण साफ करतो, तसंच आपला विभागसुद्धा जर का स्वच्छ आणि चांगला असेल तर निश्चितपणानं आपल्या विभागालासुद्धा एक चांगल्या प्रकारे आपण राहण्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी चांगले येऊ शकेल. आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं पुढेसुद्धा मी एक अवेअरनेस किंवा म्हणा जनजागृती म्हणा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांमध्ये की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण कचऱ्याची विल्हेवाट कशी लावू शकतो, त्यातून खत निर्मिती कशी करू शकतो, ह्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे प्रकल्प तयार आहेत आणि लवकरच येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही ते सुरू करणार आहोत. स्वच्छ ठेवायचं. आता या प्रयत्नानंतर आता यापुढे स्वच्छ राहील याबद्दल आम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो. प्रत्येकाने जाणीव करून घ्यावी की आपण मुंबईकर आहोत, आपण नेहरू नगरवाले आहोत आणि इथे स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद. नमस्कार. याचं आज मंगेशकडनं उद्घाटन झालेलं आहे आणि यापुढे इथे पूर्णपणे स्वच्छता राहील अशी अपेक्षा ठेवतो. छान वाटते. आम्ही गेले म्हणजे नवीनच इथे कुर्ल्याला राहायला आलो. 33 नंबर बिल्डिंगमध्ये राहतो. 2-2:30 नंतर रात्री भरपूर दुर्गंधी येत होती. मग ह्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून आमच्या बिल्डिंगमधले दळवी काका ह्यांनी खूप मेहनत घेतली. साहेबांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी म्हणजे साहेबांनी पण त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि खूप चांगलं वाटते आता हे करून. पण हे सगळं केल्यानंतर आपल्या नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी इथे स्वच्छता ठेवली पाहिजे. नुसतं आपण दुसऱ्यांवर ब्लेम करून फायदा नाही आहे. आपली जबाबदारी आहे की आपण हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. या मंगेश खुडाळकर यांनी कुर्ल्यातील नेहरूनगरमधल्या रहिवाशांसाठी अत्यंत चांगले उपक्रम राबवलेले आहेत. त्यातील हा एकमेव स्वच्छता मोहिमेचा हा उपक्रम सगळ्या नागरिकांच्या सोयीसाठी केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचं, लहान मुलांचं यापासून चांगल्या पद्धतीने संरक्षण होणार आहे. संसर्गजन्य रोगाचंही यापासून सुटका मिळणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण रहिवासी माननीय मंगेश खुडाळकर यांच्या आम्ही शतशः आभारी आहोत. त्यांनी अशीच कार्य करत राहावं ह्या आमच्या सदिच्छा त्यांच्या पाठी राहतील. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.